नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण बृहदारण्यक उपनिषद बघत आहोत. बृहदारण्यक उपनिषदाचा एपिसोड 3 मी आज चालू करते, परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज रामनवमीचा शुभ मंगल पवित्र दिवस आहे. त्यानिमित्तानं रामाची स्तुती. राम द्यावा राम गावा, राम द्यावा राम गावा. राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राम द्यावा राम गावा. मंगलाचे ते मंगल, मंगलाचे ते मंगल. राम कौसल्येचा बाळ, राम द्यावा राम गावा. राम द्यावा राम गावा. बृहदारण्यक उपनिषद एपिसोड 3. पहिल्या एपिसोडमध्ये आपण शांती मंत्र बघितला. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण सृष्टीच्या रचनेबद्दलचे या उपनिषदाचे विचार आपण बघितले. आता आपण कर्माबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कारण आपण सगळेजण कर्माच्या आश्रयानं राहत असतो. कर्म म्हणजे केवळ शारीरिक कर्म नाही बर का, केवळ शारीरिक क्रिया नाही, तर कर्म म्हणजे त्यामध्ये कायिक, मानसिक, वाचिक या तिन्ही गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे मनात आलेले, कुणालाही बोलून न दाखवलेले विचार सुद्धा हे कर्मच मानलं जातं. आणि कर्मापासून कोणीही व्यक्ती ही सुटू शकत नाही. भगवान भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग यामध्ये असं म्हणतात की कर्म केल्याशिवाय माणसाची त्यापासून सुटका नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्वा प्रकृतीर्जैर्गुणे. म्हणजे काय की कोणीही झाला तरी काही ना काही कर्म केल्याशिवाय तो क्षणभरही राहू शकत नाही. का? कारण प्रकृतीच्या गुणांनी परतंत्र झालेल्या व्यक्तीला बर का, प्रकृतीच्या गुणांनी परतंत्र झालेल्या व्यक्तीला नेहमी काही ना काही कर्म करावंच लागतं. म्हणजे काय, तर भगवंत जे परब्रह्म तत्व आहे त्याच्यामध्येच अंतर्भूत असलेली त्यांची स्वशक्ती माया किंवा प्रकृती ही कशी बनलेली आहे, तर ती मुळातच उपजत 3 गुणांनी त्रिगुणी अशी बनलेली आहे. सत्व, रजत, तमोगुण. आणि प्रकृतीपासूनच व्यक्तीचा देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे प्रकृतीचे 3 गुण उपजतच आलेले असतात. हे जे 3 गुण आहेत ते मनुष्याला कर्म करायला भाग पाडतात असा त्याचा अर्थ होतो.
आणि कर्मविपाक सिद्धांत आपल्याला काय सांगतो? कर्मविपाक सिद्धांत हा कर्म केल्यानंतर त्याची जी कर्मफळं निर्माण होतात बर का, त्याचे जे परिणाम किंवा कर्मफळं जी निर्माण होतात ती प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कर्माचं फळ हे उपभोगूनच ते संपवावं लागतं, असा कर्मविपाक सिद्धांत सांगतो. मग अर्थातच आपल्याला आहे या जन्मामध्ये प्रत्येक कर्माचं फळ आपण उपभोगू शकत नाही आणि मग जे शिल्लक कर्मफळांचा साठा राहतो तो त्यालाच संचित असं म्हटलं जातं आणि तो संचितामध्ये जाऊन पडतो. कर्मविपाक कायद्याप्रमाणे कर्म केलं रे केलं किंवा ते घडलं तरी, म्हणजे मनातल्या मनात एखादा विचार जरी आला तरी ते कर्मच. त्यामुळे ते घडलं की त्याची फळं त्याचे परिणाम निर्माण होतात आणि ते एकतर आत्ताच्या जन्मात तरी आपण भोगून ते संपवतो किंवा जर ते शिल्लक राहिले तर त्याची कर्मफळं भोगण्यासाठी म्हणून प्रत्येकाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणूनच प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की त्यानं सदैव सत्कर्म करत राहावीत. आपण सुनीतिमान ज्या परंपरा चालू आलेल्या आहेत त्याचा आपण योग्य मान राखावा. आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वाढेल, समाजामध्ये आपल्या कर्तृत्वानं लोक आपला गौरव करतील, या इच्छेनं आपण सदैव सत्कर्म करत राहावी. अर्थात इच्छेनं मी असं म्हणते खरी, पण लोकांचा मानसन्मान मिळणं ही दुसरी गोष्ट आहे. त्यासाठीच केवळ आपण चांगलं वागायचं असा त्याचा अर्थ होत नाही. आपण सदैव सुनीतिमान आणि पवित्र मनानं सत्कर्म करत राहावीत. मग त्याचा पर्यायानं रिझल्ट असा येतो की बऱ्याच वेळेला अशा व्यक्तींचा मानसन्मान हा केला जातो. म्हणूनच आपण आपल्या घराण्याची प्रतिष्ठा तर वाढवावीच, पण समाजाच्या विकासाला सुद्धा आपल्या कर्मांनी आपण हातभार लावावा असं हे उपनिषद सांगतं. आणि म्हणूनच तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की देवाहा प्राणाहा अमृताहा अविशांती, हेच दैवी प्राणाचे अमृतत्व आहे. बर का, हेच दैवी प्राणाचे अमृतत्व आहे. म्हणजे काय, तर आपल्या वाट्याला जे आयुष्य आलेलं आहे, आता अडीअडचणी संकट ही तर येतच राहणार, परंतु तरी सुद्धा आपल्या वाट्याला जे आयुष्य आलेलं आहे ते आपण सुसंस्कृतपणे जगण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे काय, या मंत्राचा अर्थ काय होतो की दैवाहा प्राणाहा अमृताहा अविशांती, म्हणजे प्रत्येक नवीन पिढीनं, बर का, प्रत्येक नवीन पिढीनं जबाबदारीनं आणि समाजाच्या सन्मानाचा विचार करून अत्यंत सुसंस्कृतपणे वागावं. असं झालं तरच हा जो समाज वृक्ष आहे, ही जी समाजाची आपल्यासमोर जी संकल्पना आहे, समाज वृक्ष जो आहे तो प्रत्येक पिढी जेव्हा जबाबदारपणे वागते तेव्हाच तो वृक्ष डौलदारपणे उभा राहतो आणि त्याला पालवी फुटते आणि त्याचं संवर्धन आणि विकसन होत असतं. मंत्र 18 मध्ये बृहदारण्यक उपनिषद असं म्हणतं की पृथ्वी आणि अग्नी यांच्यामध्ये दैवी वाणी प्रविष्ट होते. आता आपण बघतोय ना की नव्या पिढीनं किंवा प्रत्येक पिढीनं हे जबाबदारीनं वागायला हवं. तर यामध्ये कोणत्या 3 गोष्टी येतात, कसं वागायला हवं, तर आपली वाणी ही प्रसन्न असावी, मन हे चांगलं असावं आणि आपली प्राणशक्ती ही योग्य दिशेनं चालायला हवी. या 3 गोष्टींचं भान आपण ठेवायला हवं. त्यामुळे मंत्र असं म्हणतो, पृथिव्ये चैनमग्नेश्च दैवी वागा विषय विराती सा वै दैवी वाग्येया यज्ञ देव
वदती तदत भवती. म्हणजे काय की पृथ्वी आणि अग्नी यांच्यामध्ये आपली दैवी वाणी विकसित होते. म्हणजे काय तर आपल्या वाणीला पृथ्वीची प्रतिष्ठा मिळायला हवी. म्हणजे ती स्थिर हवी, चंचल नको. तिला पृथ्वीची प्राणप्रतिष्ठा मिळायला हवीत. आपले विचार स्थिर असावेत, चंचलपणा असू नये. आणि वाणी ही अग्नीप्रमाणे तेजस्वी असायला हवी. ती कशानं तेजस्वी होईल तर ती विचारपूर्वक वागण्यानं ती तेजस्वी होईल. चिंतनानं, मननानं, आयुष्याबद्दल नीट गांभीर्यानं विचार केल्यानं या वाणीला सुसंस्कृतपणा लाभतो आणि तिला दैवी सामर्थ्य लाभलं जातं. आपली वाणी निर्मळ ठेवावी. निश्चयपूर्वक कटू शब्द आपण वापरू नयेत. निश्चयपूर्वक अपशब्दांचा वापर आपण करता कामा नये. यानं आपली वाणी निर्मळ होईल. मनातल्या मनातलं बोलणं सुद्धा बर का केवळ वैखरीने उच्चार जो करतो तीच वाणी केवळ निर्मळ असावी असं नाही, तर मनातल्या मनात सुद्धा आपली जी अव्याहत वाणी, एक कहाणी सुरू असते, त्या कहाणीमध्ये सुद्धा अपशब्द वापरू नयेत. असं केल्यानं एक संस्कारित व्यक्तिमत्व आपलं निर्माण होतं आणि त्याला हे उपनिषद दैवी वाणी म्हणतं. 19व्या मंत्रामध्ये दैवी मनाचा उल्लेख केलेला आहे. पहिलं झालं दैवी वाणी, आता दुसरं दैवी मन. दैवी मन कशाला म्हटलेलं आहे तर द्युलोक. द्युलोक म्हणजे स्वर्गलोक. द्युलोक आणि आदित्यामधून त्याचे दैवी मन प्रविष्ट होते. तो सर्वदा आनंदी असतो. अशी जी व्यक्ती महात्मा असते ती कशी असते तर ती सदैव प्रसन्न आणि आनंदी असते. त्याला शोक होत नाही. लोकांमध्ये तो दुजा भाव करत नाही. सगळ्यांशी समानतेनं, दयेनं, प्रेमानं आणि करुणेनं तो वागत असतो. त्याला स्वर्गीय वाणी किंवा दैवी मन असं म्हटलेलं आहे. द्युलोकाची उदात्तता बर का, स्वर्ग लोकाची उदात्तता आणि आदित्य लोकाची प्रकाश रूप जे चैतन्य आहे. आदित्य लोक म्हणजे सूर्यलोक. सूर्यलोकाचं जे प्रकाश तेजस्वी असं जे चैतन्यदायी रूप आहे ती शक्ती आणि द्युलोकाची उदात्तता या दोन्ही घेऊन हे दैवी मन बनलेलं असतं. म्हणजे काय त्याचे गुण घेऊन आपलं या महात्म्यांचं दैवी मन बनलेलं असतं. उदात्त, मंगल, निस्वार्थी असतं. काही ना काही मनाविरुद्ध त्यांच्याही बाबतीत घडू शकतंच, परंतु त्यावरच केवळ विचार करत न बसता ते त्याला मागे टाकून ते त्यांचे वाणी आणि त्यांची मन प्रसन्न राखत असतात. याला म्हटलं जातं दैवी मन. त्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे की जलाचा आणि चंद्राचा आपल्या प्राणशक्तीशी संबंध सांगितलेला आहे. आपण आधी बघितली दैवी वाणी, मग बघितलं दैवी मन. आता आहे आपल्यातील प्राण ऊर्जा शक्ती, प्राणतत्व. तर त्याची तुलना जलाशी आणि चंद्राशी केलेली आहे. प्राण ही आपली कार्यशक्ती आहे. ती शांत शीतल चंद्रासारखी असावी. म्हणजे लोकांना त्रासदायक ती ठरू नये अशी ती प्राणशक्ती असावी. त्यामध्ये अहंकार भरलेला असू नये. स्वतःचं कर्तृत्व निश्चितपणे असावं, पण त्याचा उगाचच मीपणा माणसानं करू नये. वाणी, मन आणि प्राण यांचा एक छानपैकी एकमेकांशी सुसंबंध असावा. व्यक्तीचं सुसंघटित व्यक्तिमत्व त्यानं तयार करावं आणि आपला स्वतःचा विकास जाणीवपूर्वक समाज हितासाठी त्यानं करत राहावा आणि व्यक्तीनं सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवत न्यावी.
आता त्यानंतर या उपनिषदामध्ये, या उपनिषदाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तिथे महर्षी याज्ञवल्क्यांना, बर का, महर्षी याज्ञवल्क्यांना अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या दैवी मन, वाणी आणि प्राण याच्याबद्दल बोलून झाल्यानंतर अर्थभाग नावाच्या शिष्यानं महर्षी याज्ञवल्क्यांना असं विचारलं की जेव्हा आत्मज्ञानी पुरुष मरण पावतो, आत्मज्ञानी साधू संत महात्मा हे महान व्यक्ती जेव्हा ते मरण पावतात तेव्हा त्याला सोडून जात नाही असं काय मागे उरतं? काय विचारलं? हा ज्ञानी महात्मा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याला सोडून जात नाही असं मागे काय उरतं? काय विचारलं अर्थभागाने? याज्ञवल्क्येत होवाच यत्रायम पुरुषो भ्रियते किमेनम न जहातिति नामेत्य अनंतम वे नामा अनंता विश्वे देवा अनंतमेव स तेन लोकम जयाती. म्हणजे त्याला सोडून जात नाही असं कोणतं तत्व किंवा काय मागे राहतं? तेव्हा याज्ञवल्क्यांनी अतिशय सुंदर उत्तर याला दिलेलं आहे. ते म्हणतात की त्याचं नाव आणि प्रतिष्ठा त्याला सोडून जात नाही. खरोखर हे जे ज्ञानी महात्मे, समाजासाठी ध्यास घेणारे, कळवळा असणारे, लोककल्याणाची कार्य करणारे असे जे अत्यंत तेजस्वी महापुरुष होऊन जातात, त्यांचं खुणा कशाच्या रूपाने मागे राहतात? तर त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने त्या मागे राहतात. समाज त्यांचं गुणगौरव निरंतरपणे करत राहतो. हे महात्मे आपल्या अलौकिक कीर्तीनं अमर पावतात. ते जणू कालाच्या मर्यादा ओलांडतात आणि ते कालातीत होतात. म्हणजे अर्थातच शरीराच्या दृष्टीने बघायचं झालं तर त्यांचं शरीर जरी नष्ट होत असलं तरी सुद्धा कीर्ती रूपाने ते समाजासाठी एक अखंड तेवता दीप असे बनून ते राहतात. आणि हे जे वैभव आहे ना, याज्ञवल्क पुढे काय म्हणतात की हे जे त्यांचं वैभव आहे, त्यांची स्मृती जी निरंतर जपली जाते, हे जे वैभव आहे ना, ते सत्ताधीशांना सुद्धा, राजे रजवाड्यांना सुद्धा हे प्राप्त होऊ शकत नाही. त्यानंतर अर्थभागानं याज्ञवल्क्यांना अजून एक प्रश्न विचारला की मृत्यूनंतर पुढे काय शिल्लक राहतं? हे झालं ज्ञानींबद्दल, महात्म्यांबद्दल. परंतु सर्वसाधारणपणे मृत्यू झाल्यानंतर काय शिल्लक राहतं हे त्यांनी विचारलं असता याज्ञवल्क महर्षी त्याला म्हणाले की मृत्यूनंतर मनुष्याचं शरीर हे जे स्थूल शरीर आहे, बाह्य शरीर, हे प्रकृतीनं बनलेलं असल्यामुळे स्थूल शरीर हे नष्ट होतं. परंतु त्याच्या आतील असलेलं सूक्ष्म शरीर जे आहे ते मात्र नष्ट होत नाही. स्थूल शरीर नष्ट होतं आणि त्या इंद्रिये त्यांच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत त्याच्यामध्ये ते विलीन होतात. जसं की वाणी अग्नीमध्ये विलीन होते, प्राण वायूमध्ये विलीन होतो, नेत्र आदित्यामध्ये विलीन होतात, मन चंद्रामध्ये विलीन होतं. आता देवता, अधिष्ठात्री देवता म्हणजे काय? तर अध्यात्मामध्ये अशी संकल्पना आहे की आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, बरं का, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी एक एक देवता ही त्याची मूलभूत अधिष्ठान, अधिष्ठात्री देवता अशी मानली गेलेली आहे. का? कारण देवता अशासाठी मानली गेलेली आहे, अशा अर्थानं ते म्हटलं जातं की त्या इंद्रियाची
जी कार्य करण्याची जी शक्ती आहे, बर का, कार्य करण्याची इंद्रियांची जी शक्ती आहे, ती प्रेरक शक्ती त्या त्या देवतेकडून त्यांना मिळते असा आपला विश्वास आहे. आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे की देवता त्यांचा मूळ पाया असल्यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांनी, आपल्या कर्मेंद्रियांनी सदैव मंगल आणि पवित्र कर्म करत राहावीत, हा त्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. इंद्रिय शक्तीचा सुयोग्य आणि सुनियंत्रित उपयोग प्रत्येकानं करावा अशी त्या पाठीमागे अपेक्षा केली जाते. आता आपण ज्या देवता, अधिष्ठात्री देवता आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. कानांसाठी दिशा ही देवता आहे, नाकासाठी अश्विनी कुमार, जिभेसाठी वरुण देवता, डोळ्यांसाठी सूर्य देवता, त्वचेसाठी वायू देवता आहे. तसंच कर्मेंद्रियांमध्ये हातासाठी इंद्र देवता आहे, पायासाठी त्रिविक्रम देवता आहे, तोंडासाठी अग्नी देवता आहे, पायूसाठी यमदेवता आहे आणि उपस्थसाठी प्रजापती देवता अशी इंद्रियांसाठी नेमलेली आहेत. तर मरण जेव्हा येतं, मनुष्य जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याचं जे स्थूल बाह्य शरीर आहे ते जरी नष्ट होत असलं तरी सुद्धा आतलं सूक्ष्म शरीर हे मात्र नष्ट होत नाही. हे सूक्ष्म शरीर 18 सूक्ष्म तत्वांनी बनलेलं असतं. कोणती 18 सूक्ष्म तत्व? तर 5 ज्ञानेंद्रिय सूक्ष्म तत्व, 5 कर्मेंद्रिय सूक्ष्म तत्व, ही झाली 10. त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार आणि 5 तन्मात्र. तन्मात्र म्हणजे काय? तर तन्मात्र म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, बर का. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे 5 गुण आहेत, त्या गुणांची एकमेकांमध्ये मिश्रण न होता असलेली मूळ त्याची जी सूक्ष्म स्वरूप आहेत त्याला तन्मात्र असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? तर सूक्ष्म शरीर कशापासून बनलं? 10 सूक्ष्म इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि 5 तन्मात्र अशा 18 तत्वांनी हे सूक्ष्म शरीर आतमध्ये बनलेलं आहे. आणि त्याला महत्वाचं पुढचं आहे, त्याला जर फक्त सूक्ष्म शरीरच असेल आतमध्ये तर मृत्यू पावल्यानंतर ते सुद्धा अवकाशामध्ये विलीन होईल की, मग काहीच मागे राहणार नाही. पण नाही ना, तसं नाही घडत. का नाही घडत? तर सूक्ष्म शरीराला लागून, म्हणजे जीवात्मा जो सूक्ष्म शरीराबरोबर बाहेर पडतो, जीवात्मा म्हणजे कोण? अहंकार रूपी आपला जीव. तो जो बाहेर पडतो त्याला कर्मफळ चिकटलेली असतात, म्हणजेच संचित. त्याला त्याचे परिणामांचं गाठोड हे त्याला सूक्ष्म शरीराला चिकटून राहिल्यामुळे, त्यामुळे त्या अहंकार रूपी जीवाला पुन्हा पुन्हा वेगवेगळी शरीर धारण करावी लागतात. का? कारण ते संचिताचं ओझ सूक्ष्म शरीरावर बसलेलं आहे. जर कर्मफळ संचित पूर्णपणे शून्य झालं तर मात्र जीवाला परत जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे जे जीवात्मा सूक्ष्म शरीराबरोबर राहतो तो कर्माच्या आश्रयानं राहतो असं म्हटलं जातं. आणि कर्मामुळेच माणसाची उन्नती किंवा अधोगती होत असते. मनुष्य अव्याहतपणे, बर का, मनुष्य अव्याहतपणे कर्म का करत राहतो? तर त्याची 3 कारणं सांगितली जातात. ऐषणा म्हणजे कामना, बर का, ऐषणा म्हणजे कामना. एक आहे लोकेशणा, मान सन्मान प्रतिष्ठेसाठी मनुष्य काम करतो. दुसरी आहे पुत्रेषणा, म्हणजे संतान प्राप्तीसाठी काम करतो.
आणि तिसरी आहे वित्तेषणा, म्हणजे धनसंपत्ती आणि वैभव यासाठी तो कार्य करतो. आत्ताच आपण बघितलं की जर सूक्ष्म शरीराला लागून असलेलं संचित जर शून्य झालं तर असे महात्मे जे असतात ते पुन्हा जन्म घेत नाहीत. त्यावरून एक कथा मी तुम्हाला सांगते. कथा आहे व्यासतीर्थ यांच्याबद्दल. संत श्रेष्ठ व्यासतीर्थ, जन्म 1447, मृत्यू 1539. द्वैत वेदांताचे ते पुरस्कर्ते होते. विजयनगर साम्राज्याचे ते राजगुरू होते. त्यांचे गुरु ब्राह्मण्य तीर्थ होते. न्यायामृत, तात्पर्य चंद्रिका आणि तर्कतांडव हे त्यांचे व्यासत्रय या नावानं 3 ग्रंथ नावाजलेले आहेत. त्यांचे मूळ नाव यतिराजा होते. आई अक्कम्मा, वडील बल्लम्मा. त्यांना बरेच वर्ष संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे ते ब्राह्मण्य तीर्थ गुरूंना शरण गेले आणि त्यांच्या कृपेने त्यांना 3 पुत्र झाले. परंतु ब्राह्मण्य तीर्थांनी त्यांना असं सांगितलं की तुमचा दुसरा पुत्र जो जन्माला येईल तो मला तुम्ही दान करावा. त्याप्रमाणे व्यासतीर्थांना ब्राह्मण्य तीर्थांकडे संगोपनासाठी सोपवण्यात आलं. पुढे मग त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि नंतर ते ब्राह्मण्य तीर्थांच्या नंतर ते अब्बूर मठाचे मठाधिपती झाले. असे हे संत श्रेष्ठ व्यासतीर्थ. आता या ज्या 3 ऐषणा म्हणजे कामना आहेत त्यामुळे आपण त्या सुखांना प्राप्त करण्यासाठी म्हणून कर्म करत राहतो. पण कर्माचं कसं आहे ना की कर्मविपाकाचा साधा सिद्धांत असा आहे की आयुष्यभर चांगलं वागा, पापचरण करू नका, व्यवस्थित वागा की कर्मफळ ही चांगली मिळतील. या विरुद्ध जर तुम्ही पापचरण केलं, वाईट वागलात, चुकीचं वागलात तर चुकीची कर्मफळ तुम्हाला भोगावी लागतील. आणि होतं कसं की एकाच जन्मात ही कर्मफळ भोगून संपत नाहीत. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. बरं, संचितामध्ये घडतं काय की त्या पेटीमध्ये परत 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 कर्मफळांची भर पडतच राहते. मग आपल्याला असा प्रश्न पडेल, मग आता या कर्मफळांच्या पकडीमधून कधी सुटकाच नाही का? अव्याहतपणे जन्म मरणाच्या साखळीमध्येच मनुष्यानं गरगर फिरत राहायचं का मग? तर त्याला अध्यात्म असं सांगतं की याला एकच उत्तर आहे. जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका हवी असेल तर एकच करायचं, आत्मज्ञान प्राप्ती करून घेणं. हा एकमेव उपाय आहे की ज्याने आपलं संचित शून्य होतं आणि कर्मफळांची पेटी शून्य झाल्यामुळे पुन्हा मग जन्म घ्यावा लागत नाही. इथे परत एकदा मी एका संत श्रेष्ठ महात्म्याची कथा तुम्हाला सांगू इच्छिते. संत मध्वाचार्य पूर्णप्रज्ञ या नावानं सुद्धा ते ओळखले जातात. त्यांच्या तत्वज्ञानाला तत्ववाद असं म्हटलं जातं. जन्म 1238, मृत्यू 1317. उडुपी श्रीकृष्ण मठाचे ते मठाधिपती होते. त्यांचे गुरु होते अच्युत प्रेक्ष. बर का, गुरु अच्युत प्रेक्ष. पजाका या गावी उडुपी जवळ त्यांचा जन्म झाला. त्यांनी तरुणपणीच संन्यास दीक्षा घेतलेली होती.
ब्रह्मसंप्रदायाचे गुरु अच्युत प्रेक्ष हे त्यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. उपनिषदांवर मध्वाचार्यांनी भाष्य केलेलं आहे. अनुव्याख्यान हे त्यांचं भाष्य हे अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं. मध्वाचार्यांना वायूचे अवतार मानलं जातं. त्यांनी भारतभर यात्रा केलेली होती. व्यक्तीमधील आत्मतत्व बर का, व्यक्तीमधील आत्मतत्व आणि ब्रह्मन हे वेगवेगळे स्वतंत्र आहेत असा द्वैतवाद त्यांनी मांडला. आणि मोक्ष केवळ परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मिळू शकतो. वडिलांचं नाव मध्य मंदिर, आई वेदवती. पहिलं नाव त्यांचं वासुदेव असं होतं. त्यांचे गुरु हे एकदंड रूपी संन्यासी होते. आता एकदंडी संन्यास आणि त्रिदंडी संन्यास असे दोन मुख्य प्रकार संन्यासाचे पडतात बर का. एकदंडी संन्यास जो आहे तो शैव परंपरेचा त्याचे ते अनुयायी सर्वसाधारणपणे असतात. आदि शंकराचार्यांनी दशनामी संप्रदायामध्ये एकदंडी संन्यास सुरू केला असं मानण्यात येतं. एकदंडी दंड हातात जो घेतला जातो त्याचा अर्थ असा, एकदंडी म्हणजे आता केवळ आणि केवळ परब्रह्म तत्वामध्ये विलीन होण्याची यांची इच्छा आहे असं ते सूचित केलं जातं. याच्या विरुद्ध ते अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते असतात आणि याच्या विरुद्ध त्रिदंडी संन्यास जो असतो तो साधारणपणे वैष्णव परंपरेचा मानला जातो. त्रिदंड जे आहेत ते काय सूचित करतात तर मन, वाणी आणि शरीर या तीन गोष्टींवर अत्यंत कठोर संयमन पाळलं जातं, तपस्या केली जाते. दोन्ही संन्यासामध्ये कठोर तपश्चर्या, परमेश्वराबद्दल नितांत भक्ती आणि संपूर्ण शरणागती ही दोन्ही संन्यासामध्ये आवश्यक मानलेली आहे. मध्वाचार्यांच्या मते भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि सगळ्या व्यक्ती या त्यांच्यावर अवलंबून आहेत. मोक्ष केवळ आणि केवळ शरणागती आणि भक्तीने मिळतो असं त्यांचं तत्वज्ञान होतं. त्यांनी पंचभेद तत्वज्ञान त्यांनी सुरू केलं. म्हणजे या जगतामध्ये 5 प्रकारचे भेद आपल्याला आढळून येतात. कोणते 5 भेद तर पहिला आहे परमेश्वर आणि आत्मन, दुसरा परमेश्वर आणि प्रकृती, तिसरा आत्मन आणि आत्मन म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे, नंतर प्रकृती आणि आत्मन, आणि मग प्रकृतीमधले हजारो प्रकार ते एकमेकांपासून वेगळे आहेत. अशा प्रकारे पंचभेद संकल्पना त्यांनी मांडली. तर असं हे जन्म मरणाचं रहाट गाडगं हे का चालू राहतं तर कर्मफळांचा नाश होत नाही म्हणून. हे आत्मज्ञान झालं तरच नाश होईल, परंतु आत्मज्ञान ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याला तपस्या हवी, त्याला साधना हवी. परंतु आपल्यासारखे सामान्य साधक त्यांनी म्हणून काय निराश व्हायचं का तर नाही. आपण आपल्या कामाप्रती श्रद्धा ठेवून आपलं अवघं आयुष्य हे परमेश्वराच्या चरणी समर्पित करून बर का, आपलं प्रत्येक कर्म त्याला अर्पण करून आपण परमेश्वराचा मूळ पाया आपल्या जीवनामध्ये स्थापन करून आपण आपलं आयुष्य सुमंगल तऱ्हेने आपण नक्कीच व्यतीत करू शकतो. गीता अध्याय 9 राजयोग यामध्ये श्लोक 27 मध्ये भगवान आपल्याला या शरणागतीबद्दल आपल्याला महत्वाची सूचना करतात. ते म्हणतात, यत करोषी यत श्वांसी
यत करोषि यत श्वांसी यज्जुहोषि ददासि यत यत तपस्यासि कौंतेय तत्कुरुष्व मद अर्पणम. म्हणजे काय? हे कौंतेया, तू जे जे करतोस, तू जे जे करतो, जे जे खातोस, जे जे हवन करतो, जे जे तपस्या यज्ञ करतोस, म्हणजे आत्ताच्या भाषेत जरी हे आपलं तप होम हवन जरी सर्वसाधारणपणे आपण करत नसलो तरी आपापली प्रत्येक कर्म आणि कर्म ही सर्व तू मला अर्पण करत जा. म्हणजे काय होईल? असं केल्यानं कर्माची, नीट ऐका, असं केल्यानं काय होईल? आपलं प्रत्येक कर्म त्याला स्मरून त्याला अर्पण केल्यानं काय होईल? तर कर्माची जी शुभाशुभ बंधनं आहेत, म्हणजेच कर्मफळ परिणाम संचित जे ते जे आहे त्यापासून तू मुक्त होऊन मलाच मिळशील. म्हणजे अत्यंत कृतज्ञ भावनेनं परमेश्वराला स्मरण करून त्याला अर्पण केल्यानं काय घडतं? कारण त्याला अर्पण करायचंय याचा खोल अर्थ काय होतं? मला वाटेल तसं बोलून चालणार नाही, मला वाटेल तसे विचार करून चालणार नाही, माझी वाणी स्वच्छ हवी, माझं कर्म शुद्ध हवं, कारण परमेश्वराला ते मला अर्पण करायचंय की नाही. मग ते बंधन मी आता स्वतःवर घालून घेते. माझं मन आणि माझं कर्म हे सर्वच्या सर्व सात्विक आणि शुद्ध होऊन त्याला जेव्हा मी ते अर्पण करते तेव्हा त्या योगानं म्हणजे निष्काम कर्मवृत्तीनं त्या कर्मांची बंधनं ही शून्य होऊ शकतात. म्हणजेच काय? तर संचित शून्य होण्यासाठी हा दुसरा मार्ग समर्पित भक्तीचा आणि निष्काम कर्मयोगाचा मार्ग भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये आता मनुष्यांना मृत्यूनंतर कोणकोणती गती प्राप्त होते त्याबद्दल चर्चा केलेली आहे. तर या संदर्भात बर का आपण भगवद्गीतेचा आधार सुद्धा घेऊ शकतो. भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यामध्ये भगवंतांनी 2 प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत. तेच मार्ग या उपनिषदांमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. कोणते 2 मार्ग? तर मृत्यूनंतरचे 2 प्रमुख मार्ग, एक देवयान मार्ग, दुसरा पितृयान मार्ग. भगवंत असं म्हणतात की जी व्यक्ती आत्मज्ञानी आहे बर का, आत्मज्ञानीसाठी देवयान मार्ग आहे आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही बर का, आत्मज्ञान झालेलं नाही पण ती व्यक्ती तिनं सत्कर्म केलेली आहे अशा व्यक्तीसाठी पितृयान मार्ग सांगितलेला आहे. कसे आहे ते मार्ग? तर आत्मज्ञानीचं जेव्हा मरण होतं, मृत्यू होतो, तेव्हा मृत व्यक्तीच्या शरीराला अग्नी दिल्यानंतर मृत व्यक्तीच्या शरीराला अग्नी दिल्यानंतर अग्नीपासूनच या 2 मार्गांना सुरुवात होते असं मानण्यात येतं. त्यामुळे श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, आत्मज्ञानी मरण पावल्यानंतर अग्नी म्हणजे त्यापासून सुरुवात, मग त्यानंतर ज्योती, मग दिवस असेल बर का, मग शुक्ल पक्षामध्ये तो मरण पावला असेल, उत्तरायणामध्ये त्याचं मरण झालं असेल, 6 महिन्यामध्ये जर मरण पावलेले हे जे महात्मे आहेत ते ब्रह्मलोकाला जाऊन मिळतात आणि त्यांना पुन्हा जन्म मरण नाही. का? कारण आत्मज्ञानानं त्यांचं संचित नष्ट झालेलं असतं. आता या श्लोकावरनं आपल्याला काय वाटू शकतं की दिवसा मरण हवं, शुक्ल पक्ष हवा,
उत्तरायण हवं, मग असं झालं तरच मनुष्याला मोक्ष मिळेल का? तर तसं नाही. हे जरी कालवाचक शब्द असले तरी ते देवतांना उद्देशून केलेले आहेत. आणि जरी कालवाचक कुणाला वाटत असले तरी पुढे पुढे त्याचा अर्थ असा रूढ झाला, बर का, असा रूढ झाला की आत्मज्ञानी व्यक्ती मग ती कोणत्याही काळामध्ये, दिवसा रात्री, कधीही त्याचं मरण येऊ दे, त्याला ब्रह्मलोकाला तो जाऊन मिळतो आणि त्याला पुन्हा जन्म मरण लागत नाही. कारण नाहीतर मग आत्मज्ञान मिळण्याची मातब्बरी, त्याची श्रेष्ठता त्याशिवाय मग काय राहिली? त्यामुळे पुढे हे जे कालवाचक शब्द आहेत त्याकडे पुढे दुर्लक्ष करण्यात आलं. हा झाला देवयान मार्ग, की जिथनं आत्मज्ञानी परत येत नाही. दुसरा मार्ग कोणासाठी आहे? तर आत्मज्ञान नाही परंतु सत्कर्म केलेली आहेत त्यांच्यासाठी अग्नी, दूर, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन यामध्ये मरण पावलेल्या लोकांना ते चंद्रलोकाला प्राप्त होतात. चंद्रलोक म्हणजे एक प्रकारचा स्वर्ग. आणि पुण्यांश संपला की पुन्हा त्यांना पृथ्वीवर येऊन मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो. त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यापासून त्यांची सुटका होऊ शकत नाही, कारण आत्मज्ञान त्यांना अजून प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणूनच आपलं कर्ममय जीवन हे अत्यंत जागरूकपणे आपण घालवायला हवं. म्हणजे जोपर्यंत आपलं आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण व्यवस्थित वागणं आवश्यक आहेच, परंतु मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला नरक यातना मिळू नयेत, नरकवास आपल्याला मिळू नयेत, यासाठी आपण पापचरण करता कामा नये, ही खबरदारी प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवी. कारण देवयान आणि पितृयान हे दोन्ही मार्ग जे सच्शील आहेत, पुण्यशील लोक आहेत, त्यांच्यासाठी हे मार्ग सांगितलेले आहेत. पण जे आयुष्यभर वाईट कर्म ज्यांनी केलेत, पाप कर्म ज्यांनी केलेत, त्यांचं काय? त्यांना या दोन्ही मार्गांपैकी कोणताही मार्ग लाभत नाही. त्यांना केवळ नरकवास त्यांच्यासाठी नेमून दिलेला असतो. तर असं आहे हे कर्माचं रहाट गाडगं, आणि असं आहे कर्मविपाक सिद्धांत. कर्म केलं रे केलं की कर्मफळ भोगण्यासाठी सिद्ध राहा, हे सांगणारा कर्मविपाक सिद्धांत. अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की कर्माचा व्यापार अखंडपणे या सृष्टीमध्ये चालत राहतो, बर का. अगदी या सृष्टीचा संहार जरी झाला तरी सुद्धा व्यक्तीच्या कर्मफळांचं संचित जे आहे ते बीज रूपानं शिल्लक राहतं. आणि पुन्हा सृष्टीचा आरंभ सुरू झाला की ती बीज रूपानं राहिलेलं कर्मफळांचं संचित त्याला पुन्हा अंकुर फुटू लागतात आणि मनुष्याला ते भोगण्या वाचून त्याची सुटका नसते. ऐतरेय उपनिषदामध्ये महर्षी महिदास जे या ऐतरेय उपनिषदाचे निर्माते मानले जातात, बर का, ते या कर्मविपाक सिद्धांताबद्दल एक फार महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून देतात. काय होतं की संचित प्रारब्ध, माझ्या वाट्याला संचितातला जो भाग माझ्या या आयुष्यामध्ये आलेला आहे ते म्हणजे माझं प्रारब्ध, असं कर्मविपाक सांगतो. तेव्हा काही वेळेला असं लोकांना वाटतं की म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय त्यासाठी प्रारब्धाला जबाबदार धरून आपण मोकळं व्हायचं, काय करणार,
माझं प्रारब्धच तसं, काय करणार, ईश्वरानंच माझं प्रारब्ध लिहिलंय, मी काय करू, असं सांगण्याची सोय नाही. कर्मविपाक सिद्धांताचा हा खूप मोठा चुकीचा अर्थ काढला जातो. कारण प्रारब्ध जरी आपल्या वाट्याला आलेलं असलं तरी सुद्धा क्रियमाण कर्म सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. क्रियमाण कर्म म्हणजे काय, माझं आत्ताच्या आयुष्यातलं या क्षणाक्षणांची कर्म म्हणजे क्रियमाण कर्म. मी कसं वागावं, कसं वागू नये, मी चांगलं वागावं का, मी वाईट मार्गाला लागावं का की लागू नये, या प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य मला मिळालेलं आहे. आणि त्या विचार स्वातंत्र्याप्रमाणे मी कसं वागावं हा चॉईस मला हे क्रियमाण कर्म देतं. त्यामुळे प्रारब्धाच्या नावानं खडे फोडून किंवा ईश्वरानं मला हे आयुष्य दिलं अशी कुरकुर करून आपल्याला चालणार नाही. म्हणूनच ऐतरेय उपनिषदामध्ये महर्षी असं म्हणतात की आपण आपल्या कर्मांप्रमाणे, विचारांप्रमाणे, कृतीप्रमाणे आपल्या भविष्याचा, आपल्या आयुष्याचा आराखडा हा परमेश्वराला देत असतो. आणि त्या आराखड्याप्रमाणे भगवंत आपल्याला तसं आयुष्य आपल्याला देत असतात. म्हणजेच शेवटी आपणच आपल्या कर्मांना जबाबदार असतो. हे महत्वाचं सूत्र कर्मविपाक सिद्धांत आपल्याला सांगतो. हे लक्षात ठेवून आपण प्रत्येकानं आपलं कर्ममय आयुष्य सहज, सुंदर, सात्विक असं करण्याचा प्रयत्न करायला हवा. बृहदारण्यक उपनिषद भाग 3 कर्म विवेचन हा भाग इथे मी संपवत आहे. हा एपिसोड जरी मी इथे संपवत असले तरी पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. मी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या YouTube वरील आध्यात्मिक चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. कार्यक्रमाची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.